मेडिकल चौकातील व्हीआर मॉल परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. कृष्णा तिरपुडे हा तरुण व्हीआर मॉलमधील सेनफ्लेक्समध्ये काम करतोय. काम संपल्यानंतर तो त्याचे सहकारी आकाश करपते, प्रियांशू कावडे आणि चांद पाटोळे यांच्यासोबत दुचाकीवरून घरी निघाला होता. व्हीआर मॉलसमोर एका कारमध्ये बसलेले 4 युवक एका महिलेशी वाद घालत होते. हा वाद पाहून कृष्णा आणि त्याच्या साथीदारांनी काय चाललंय असा प्रश्न विचारला. याच प्रश्नाचा राग आल्याने आरोपी संतापले. त्यांनी शिवीगाळ करत थेट मारहाण सुरू केली. या हल्ल्यात आकाश करपते याला दगड मारून जखमी करण्यात आलं. तसेच प्रियांशू कावडे यांच्या दुचाकीचे नुकसान करण्यात आले. इतक्यावरच न थांबता आरोपी कृष्णाची सायकल घेऊन घटनास्थळावरून पळून गेलेत. या घटनेनंतर इमामवाडा पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी सिद्धार्थनगर येथील यशस्वी मुकेश बागडे, अंशुल चंद्राल पवार, प्रज्वल मिलिंद काळे आणि ओंकार नगर येथील कौस्तुभ उर्फ कार्तिक अविनाश कडू या 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर पुढील तपास पोलीस करीत आहेत. व्हीआर मॉलमधील कामगार त्यांची नाईट शिफ्ट करून परत घरी चालले होते. त्या टायमाला व्हीआर मॉलच्या समोरच स्टार बस समोर एका महिलेशी 2 इसम भांडण करत असले दिसल्यामुळे ते तिकडे काय प्रकार आहे व सोडवण्यासाठी गेले असता ते दोन्ही आरोपी त्यांच्याशी उद्धट घालू लागले, त्यांनाच मारहाण करू लागले. त्याच वेळी त्यांचे साथीदार शेजारी स्विफ्ट गाडी उभी होती त्या गाडीतून उतरले आणि 5 लोकांनी त्या सोडवायला गेलेल्या इसमावर हल्ला केला, त्याला मारहाण केली. त्याचप्रमाणे त्याची मोटारसायकल सुद्धा बळजबरीने त्याच्या ताब्यातून घेऊन गेले. सदरची घटना 29 तारखेला सकाळी आपल्याकडे दुपारी रिपोर्टिंग झाली. त्याप्रमाणे फिर्यादीची आपण तक्रार घेतलेली आहे आणि फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवर तात्काळ आरोपीचा शोध घेऊन सदर गुन्ह्यात 4 आरोपी आतापर्यंत अटक केलेले आहेत. एक फरार आहे, त्याचा शोध घेणे चालू आहे.